माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 68, उत्तरकांड सुरू. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. अगस्त्य पुढे काय म्हणाले चला तर आपण ऐकूया. जेव्हा भगवान विष्णूच्या भीतीने सुमाली संपूर्ण पाताळात फिरत होता, तेव्हा वैश्रवानाने आपल्या पित्याच्या आज्ञेवरून लंकेत निवास केला. काही काळानंतर सुमाली आपल्या सुंदर कन्येला बरोबर घेऊन तिला योग्य वर शोधण्यासाठी पृथ्वीवर हिंडू लागला. एके दिवशी असे घडले की सुमालीला वैश्रवण आपल्या पुष्पकरथातून आकाशात फिरताना दिसला. ते दैवी वाहन पाहून सुमाली आश्चर्याने थक्क झाला. लवकरच राक्षस कुळाच्या भविष्यातील कल्याणाबद्दल चिंतन करण्यासाठी तो पाताळात परतला. नंतर एका निश्चित निर्णयाप्रत त्याने आपली कन्या कैकसीला बोलावले. तिला विश्रवाला आपला पती म्हणून स्वीकारण्याची विनंती केली. त्यानंतर कैकसी आज्ञाधारकपणे वैश्रवाच्या विवाहस्थानी गेली. लज्जेने मस्तक झुकून पायाच्या अंगठ्याने जमीन उकरत तिने तेथे उभी राहिली. विश्रव अश्वमेध यज्ञात गुंतलेले होते. आपण अशुभ वेळी येथे आलो हे कैकसीच्या लक्षात आले नाही. तरी उदारमनाच्या त्या साधूने चौकशी केली. हे प्रिय तरुणी, तू कोण आहेस? येथे कशासाठी आले आहेस? कैकसी म्हणाली, मी सुमालीची कन्या असून माझे नाव कैकसी आहे. आपल्याला दुसरे जे काही जाणून घ्यायचे असेल ते आपण आपल्या आध्यात्मिक बळावर जाणून घ्यावे विनंती. मग वैश्रवा ध्यानात शिरले. कैकसीचे मन जाणून ते म्हणाले, मी समजू शकतो की तुला माझ्यापासून पुत्रप्राप्तीची इच्छा. तुझी इच्छा मान्य होऊ शकते, पण एका अशुभ मुहूर्तावर माझ्यासमोर आलेली म्हणून तुझे पुत्र भयंकर राक्षस होतील. कैकसी उतरली, असे पुत्र मला आपल्याकडून नको. तेव्हा कृपया माझ्यावर दया करा. वैश्रवा तेव्हा म्हणाले, सवलत म्हणून तुझा सर्वात लहान पुत्र एक धार्मिक व्यक्ती म्हणून कीर्ती पावेल. कालानुरूप कैकसीने 10 मस्तके, 20 बाहू, एक प्रचंड तोंड, लांबच लांब दात असलेल्या एका एक विरूप बालकाला जन्म दिला. त्याच्या जन्मवेळी पृथ्वी थरारली. आकाशातून उल्कापात झाला. तुफान वारे वाहू लागले आणि सर्व सजीवांच्या हृदयात धडकी भरली. त्यांच्या 10 मस्तकांमुळे विश्रवाने त्यांचे नामाभिधान दशग्रीव असे केले. नंतर काही काळाने कुंभकर्णाचा जन्म झाला. या बालकाचे शरीर पृथ्वीवरील सर्वात प्रचंड मोठे शरीर. कुंभकर्णानंतर कुरूप चेहऱ्याची शूर्पणखा नावाची कन्या जन्मली. शेवटचे मूल म्हणजे बिभीषण. जेव्हा हा पुत्र जन्माला आला अदृश्य, तेव्हा देवी देवताच्या तोंडून आनंदाने चित्कार बाहेर पडले. स्वर्गातून त्यांनी खाली पुष्पवृष्टी केली. त्यानंतर कुंभकर्ण सर्व विश्वासंचार करून ऋषींना गिळंकृत करू लागला. तर बिभीषणाने स्वतःला वेदाध्ययनात मग्न केले. नंतर एके दिवशी कुबेर पुष्पक आपल्या पित्याला भेटायला आला. जेव्हा कैकसीने वैश्रवणाला पाहिले तेव्हा तिने स्वतःच्या पुत्राला दशग्रीवाला आपल्या सावत्र बंधूप्रमाणे सामर्थ्यशाली कीर्तिमान होण्याची प्रेरणा दिली. आपल्या आईचे हे शब्द ऐकताच दशग्रीवाला कुबेराचा हेवा वाटला. सर्व दृष्टीने त्याच्यापेक्षा मोठा होण्याची शपथ त्याने घेतली. नंतर कठोर तपश्चर्या करण्याचा दृढ निश्चय करून तो आपल्या लहान भावांचं गोकर्ण या पवित्र क्षत्री निघाला. दशग्रीवाने अभूतपूर्ण अशा तपश्चर्येला प्रारंभ केला. त्यामुळे ब्रह्मदेव त्याच्यावर त्यांच्या भावांवर अतिशय संतुष्ट झाले. यावेळी रामाने पुन्हा विनम्रपणे मध्येच थांबवत पृच्छा केली, हे ऋषी श्रेष्ठ, या 3 बंधूंनी कोणत्या प्रकारची तपश्चर्या केली हे कृपया विस्ताराने सांगावे. अगस्त्य उतरले. उन्हाळ्याच्या गरमीत कुंभकर्ण स्वतःभोवती अग्नी पेटवत असे. हिवाळ्यात तो थंड पाण्यात उभा असे. आपल्या निश्चयापासून विचलित न होता अशा परिस्थितीत त्याने 10,000 वर्ष घालवली. विभीषण एकाच पायावर 5,000 वर्षे उभा राहिला. नंतरची 5,000 वर्ष सूर्योपासना करीत तो आपले बाहू मस्तकावर उंचावून उभा राहिला. दशग्रीवाने संपूर्ण 10,000 वर्ष अन्नाशिवाय काढली. प्रत्येक 1,000 वर्षाचा कालावधी संपताच तो आपले एक मस्तक अज्ञात समर्पित करीत असे. यज्ञात समर्पित करी. शेवटी जेव्हा दशग्रीव आपले शेवटचे मस्तक अग्नीत अर्पण करणार होता, तेवढ्या त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेले ब्रह्मदेव त्याला वरदान देण्यासाठी त्याच्या पुढ्यात अवतरले. ब्रह्मदेवांना आपल्या समोर पाहून दशग्रीवाने अतिव आदराने त्यांना प्राणिपात केला. नंतर ब्रह्मदेवाने त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा आनंदाने दाटलेल्या आवाजात दशग्रीव उतरला, देवा, मला एकच भीती, ती म्हणजे मृत्यूची.
म्हणून मला अमरतत्वाचा वर देऊन माझी इच्छा पूर्ण करावी. तथापि ब्रह्मदेव उतरले, या भौतिक जगात कोणालाही पूर्ण अमरत्व मिळणे शक्य नाही. अगदी मलाही एक दिवस मृत्यू येणारच आहे. म्हणून तर दुसरे काही मागावे अशी मी तुला विनंती करतो. दशग्रीवाने यातना केली, कृपया मला नाग, यक्ष, दैत्य, दानव, राक्षस, देवी देवता यांच्या हातून मरण येऊ नये. मानव किंवा इतर प्राण्यांकडून मला धोका नाही, कारण त्यांना मी रस्त्यातल्या गवताच्या काडीतकेच तुच्छ समजतो. ब्रह्मदेवाने जाहीर केले, तू जे जे मागितलेस ते मी तुला देतो. त्याचप्रमाणे पूर्वी तू यज्ञात अर्पण केलेली तुझी मस्तके पुन्हा तुला परत मिळतील. मी तुला अजून एक वर देतो, ज्यामुळे तुला केवळ इच्छेच्या वेळावर हवे ते रूप धारण करता येईल. ब्रह्मदेव विभीषणाला म्हणाले, तुझ्या इच्छेप्रमाणे तूही माझ्याकडून वर मागू शकतोस. विभीषण उतरला, प्रिय बंधू, प्रिय प्रभू, आपण माझ्यावर प्रसन्न झालात यातच माझ्या आयुष्याचे ध्येय पूर्ण झाल्यासारखे होय. माझी एवढी एकच इच्छा आहे की कठीणातल्या कठीण प्रसंगातही माझे मन धर्मपंथावर स्थिर राहावे. शिवाय आपली इच्छा असेल तर न शिकताही ब्रह्मास्त्राचे ज्ञान माझ्या आज्ञेवर हुकूम माझ्या हृदयात प्रगट व्हावे. यावर अत्यंत संतुष्ट होऊन ब्रह्मदेव उतरले. राक्षस कुळात जन्म घेऊन सुद्धा तुझा स्वाभाविक कल धर्माचरणाकडे आहे, म्हणून मी तुला प्रमुख देवी देवतांच्या बरोबरीचे अमरत्व बहाल करतो. नंतर जेव्हा ब्रह्मदेव कुंभकर्णाला वर देण्याच्या तयारीत होते, तेव्हा त्यांच्या जवळच्या सर्व देवी देवतांनी हात जोडून विनंती केली. हा राक्षस अतिशय दुष्ट प्रवृत्तीचा आहे. त्याने अवघडच असंख्य ऋषी, मानव प्राण्यांचा 7 अप्सरा, इंद्राच्या 10 सेवकांना गिळंकृत केलेले आहे. संपूर्ण विश्वात आतंक माजवणे एवढेच त्याचे काम. एखाद्या वरदानाशिवायच त्याने एवढा अतर्क्य हाहाकार माजवला तर वरप्राप्तीनंतर तो नक्कीच त्रिलोकाचा सर्वनाश करील असे आम्हाला वाटते. प्रभू कुंभकर्णाला वर देण्याच्या स्वभावीवर कसेही करून त्याच्या मनात काही संभ्रम निर्माण करावा अशी आमची विनंती. देवी देवतांच्या विनंतीचा काळजीपूर्वक विचार करून ब्रह्मदेवाने आपली पत्नी सरस्वती हिला मानसिकरित्या आव्हान करताच ती त्यांच्या बाजूला येऊन उभी राहिली. देवीने विचारणा केली, स्वामी, मी आपली काय सेवा करू? ब्रह्मदेव उतरले, तू कुंभकर्णाच्या मुखातून उमटणारी त्याची वाणी व्हावेस अशी माझी इच्छा. त्यामुळे असे घडले की जेव्हा वर माग असे ब्रह्मदेवाने कुंभकर्णाला सांगितले, तेव्हा तो प्रचंड राक्षस उतरला. माझी इच्छा जर आपणाला पूर्ण करण्याची असेल तर मला अनेक वर्ष झोपण्याची अनुमती द्यावी. ब्रह्मदेव तत्परतेने उद्गारले, तथास्तु. जेव्हा विश्वाचे पितामह सरस्वती देवीस जाण्यास निघाले, तेव्हा कुंभकर्ण भानावर आला. आश्चर्य करू लागला, असे घातक शब्द माझ्या तोंडून कसे निघाले? नक्कीच या देवी देवतांनी मला गोंधळात टाकले असले पाहिजे. त्यानंतर 3 भाऊ अरण्यात सुखाने राहू लागले. लीला जेव्हा समजले की त्याच्या 3 नातवांना वरप्राप्ती झाली, तेव्हा सर्व भीती त्यागून तो पाताळात बाहेर आला. त्याच्या मागून त्याच्याबरोबर मारीच, प्रहस्त, विरूपाक्ष, महोदर यांनी इत्यादी अनुयायी होते. सुमाली ताबडतोब दशग्रीवाकडे गेला. त्याला आलिंगन देऊन म्हणाला, भगवान विष्णूच्या भीतीने आम्हाला लंका सोडून पळून जावे लागते. ती भीती आता तुझ्या कृपेमुळे नाहीशी झाली. सध्या लंकेचे राज्य कुबेराने व्यापलेले असले तरी ते मुळात राक्षसांच्या मालकीचे. म्हणून प्रिय नातवा, तू तुझ्या सावत्र भावाला भेटावे अशी विनंती. बक्षीस म्हणून वा गरज पडली तर बळजबरीने तुझ्या हक्काचे राज्य परत मिळावे. जर तू लंका परत मिळवली तर मी तुला वचन देतो की तुला मी राक्षसांचा राजा करीन. तथापि दशग्रीव उतरला, प्रिय मातामह, तुम्ही असे बोलता कामा नये, कारण कुबेर माझा मोठा सावत्र बंधू. अशा तऱ्हेची ताकद मिळाल्यावर सुमाली गप्प राहिला. नंतर प्रहस्त दशग्रीवाच्या पुढ्यात येऊन सांगू लागला, तुला हे माहीत असले पाहिजे की महान व्यक्तींसाठी वैयक्तिक स्वार्थाच्या आड येणाऱ्या तथा कथित बंधुभावाच्या भावना ह्या नगण्य असल्या पाहिजेत. प्रिय दशग्रीवा, सुमालीवर तू अशी टीका करायला नको होती, कारण त्याने खरोखरच तुला चांगला सल्ला दिला होता. दिती आणि अदिती, ज्या कश्यप मुनीच्या पत्नी, देवता असुर यांच्या माता, त्यांची कथा लक्षात घे. फार पूर्वी विश्वावर दैत्याचे नियंत्रण होते, पण त्यानंतर भगवान विष्णूच्या साह्याने 3 लोक आदित्याच्या नियंत्रणाखाली आले. म्हणून हे राक्षस प्रमुखा, सार्वभौमत्वासाठी भावाशी लढणारा तू काही पहिलाच व्यक्ती नसेल. वास्तवात लंका जिंकून घेण्याची कल्पना दशग्रीवाला भावली,
प्रहस्ताच्या म्हणण्यावर थोडा विचार केल्यानंतर तो त्यांच्या समेत त्रिकुटावर गेला. दशग्रीवाने प्रथम आपल्या मुत्सद्दी म्हणून प्रहस्ताची नेमणूक केली. प्रहस्ताने नम्रपणे कुबेराला विनंती केली की लंका तिच्या रास्त मालकाकडे सुपूर्त करावी. तथापि प्रहस्ताचे स्वागत केल्यावर व त्याचा प्रस्ताव ऐकल्यावर वैश्रवण उतरला. ही जागा मला माझ्या पित्याने दिली आहे, म्हणून ती सोडून देण्याची माझी इच्छा नाही. तथापि जर दशग्रीवाची इच्छा असेल तर तो निश्चितच येथे येऊ शकतो. माझ्या समेत लंकेत राहू शकतो. आम्ही दोघेही शत्रुत्वाशिवाय एकत्र राहू शकू. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया. जर श्रवण केले असेल तर जय श्रीराम लिहायला विसरू नका. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.